हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा, स्वतःबद्दल चांगला विचार करा. स्वतःबद्दल आपल्याला चांगला विचार करायचा आहे फ्रेंड्स. पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, पॉझिटिव्हपणे राहायचं आहे. कुठेही आपल्याला वाहत जायचं नाही आहे. आपल्याला आपला विचार करायचा आहे. आपल्याला आपला विचार करायचा आहे. आपल्याला कोणत्या गोष्टी हव्या आहेत त्यांचा विचार करायचा आहे. ते साध्य करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. लोकांचा विचार आपल्याला करायचा नाही आहे फ्रेंड्स. कायम लक्षात ठेवायचं आहे. कायम लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आपण लोकांचा विचार करत बसलो तर आपण आपला विचार कधी करणार फ्रेंड्स? हो की नाही? आपल्याला आपला विचार करायचा. लोक येतात का आपल्याला पोसायला? नाही येत. आपल्याला पोसायला नाही येत. भावनांच्या आहारी जाऊन आपण काहीही करत असतो. आपण आपला विचार नाही करत. भावनांच्या आहारी आपण जात असतो. आपल्यामध्ये कोणती मॅच्युरिटी नसते फ्रेंड्स. कोणतीच मॅच्युरिटी नसते. इमोशनल मॅच्युरिटी. भावनांच्या आहारी जाऊन आपण काहीही परिस्थिती निर्माण करत असतो. चूक काय आहे, बरोबर काय आहे हे आपल्याला काही कळत नसतं. भावनिकदृष्ट्या आपण विचार करतो. आपण डोक्याने विचार नाही करत कधी कधी. मग आपली फसवणूक होत असते. मॅच्युरिटी आपल्याला आपल्या मनाची मॅच्युरिटी आपल्याला दाखवली पाहिजे. आपल्या मनात जरी तुम्ही बाहेरून लहान मुलासारखं जरी तुम्ही वागत असाल तरी आपलं मन मॅच्युअर पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ना आपल्याला फ्रेंड्स, कोणतीही परिस्थिती, इमोशनली परिस्थितीमध्ये मेन आपल्याला सक्षम राहता आलं पाहिजे. आपल्याला योग्य ते निर्णय घेता आले पाहिजेत. पण आपल्याला ते नाही जमत. कधी कधी आपण इमोशनल जेव्हा असतो ना तेव्हा आपल्याकडे विचार करण्याची क्षमता नसते. मग तिथे आपण चुकीचे निर्णय घेत असतो. चुकीचे निर्णय घेतल्यावरती नंतर आपली फसवणूक होते काही कारणामुळे. प्रोफेशनल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये विचार करायचा आपल्याला. आपण कधी कधी इमोशनली कसे विचार करतो, आपण काय काय निर्णय घेतो याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे फ्रेंड्स. तुम्हाला पण आठवत असेल आपण भावनिक परिस्थितीमध्ये कसे वागतो, कसे विचार करतो, आपण बरोबर निर्णय घेतो का, या निर्णयामुळे आपली काही चूक होते का, आपली फसवणूक होते का. त्यावेळी आपलं डोकं नाही चालत. कोणाचंच नाही चालत फ्रेंड्स. माझी सुद्धा तीच अवस्था आहे. भावनांमध्ये आपण एवढा गुंतून जातो ना की आपल्याला समोर काय होतंय, आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आपल्याला नाही कळत आहे. कोणालाच नाही. सगळ्यांची परिस्थिती सेम असते फ्रेंड्स. त्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आपल्याला. भावनांच्या आहारी कधीच जाऊ नये. मॅच्युअर बनावं. मॅच्युअरपणे विचार केला पाहिजे आपल्याला, आपला स्वतःचा. कधी पण लक्षात ठेवा फ्रेंड्स, कोणताही भावनिक कोणतंही नातं असू देत, नाही तर अजून काही रिलेशन असू देत, नाही तर प्रोफेशनल लाईफ, तुमची पर्सनल लाईफ, इमोशनली होऊन कधीही कोणताच निर्णय घेऊ नका. इमोशनल होऊन भावनिक परिस्थितीमध्ये कधीच कोणते निर्णय तुम्ही घेऊ नका. इमोशनली मॅच्युरिटीमध्ये घेतलेले निर्णय, मॅच्युरिटी हवी. भावनिक मॅच्युरिटी हवी. भावनांच्या आहारी जाऊन विचार करू नका. भावनांच्या आहारी जाऊन विचार करू नका. कोणते निर्णय घेऊ नका. जेव्हा आपण भावनांच्या आहारी जाऊन निर्णय पटापट आपण घेऊन ठेवतो की नाही चल हे करून टाकलं पाहिजे आता,
हे याला वेळ लावणं चुकीचं आहे, लवकरात लवकर हे काम कसंही करून टाकलं हवं आहे, चुकीचं आहे फ्रेंड्स. आपण विचार न करता ती गोष्ट पुढे ढकलतो. कोणतंही काम असू देत, काही असू देत, कोणताही निर्णय असू देत, चुकीचं आहे फ्रेंड्स. हे मॅच्युअर बनायचं आहे आपल्याला. आपल्याला मनाची स्थिती स्ट्रॉंग बनवायची आहे. भावनांमध्ये आपल्याला गुंतायचं नाही आहे. सक्षम उभं राहायचं आहे आपल्याला. तेव्हा वाहत जायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला समजलं पाहिजे, आपल्या डोक्यात ठेवायचं आहे काय योग्य आहे, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. कोणतंही माणसाने एवढं स्ट्रॉंग बनावं ना फ्रेंड्स, आपल्याला एवढं स्ट्रॉंग बनता आलं पाहिजे ना. कितीही भावना, कितीही कोणी इमोशनली करू द्यात, किती तुम्हाला रडून दाखवून द्यात, किती तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू द्यात, पण तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे. आपल्याला समजायला हवं आपल्या मनाला की हा समोरचा व्यक्ती काय करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्यासोबत. मॅच्युअर बनायचं आहे आपल्याला. इमोशनली मॅच्युरिटी स्ट्रॉंग करायची आपल्याला. आपलं मन स्ट्रॉंग करायचं आहे. स्ट्रॉंग करा स्वतःला. एवढं स्ट्रॉंग करा ना फ्रेंड्स की तुम्ही योग्य तो निर्णयच घेऊ शकाल. आणि कोणताही निर्णय घेताना जेव्हा तुम्ही भावनिकरित्या दुःखी असाल ना, तेव्हा खरंच तुम्ही निर्णय कोणताही घेऊ नका. योग्य त्या व्यक्तीला सांगा, योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घ्या. पण तुम्ही स्वतः जर त्या क्षणी कोणताही निर्णय घ्यायला पात्र नसाल, स्ट्रॉंग नसाल, तर तेव्हा तो निर्णय घेऊ नका. योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घ्या. खूप वेळा असं होतं, आपण भावनिकरित्या वाहत जातो आणि काहीही निर्णय घेतो, काहीही चुकीचे निर्णय आपण घेत असतो. व त्यामुळे आपल्याच आयुष्याची माती होते, वाट लागते. बिझनेस असो, जॉब असो, नाती असो, काहीही असो, प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ, काहीही असो, कोणतीही गोष्टामध्ये असो, कोणतीही गोष्ट असू द्यात, लक्षात ठेवायचं कायम. मॅच्युअर बनायचं आपल्याला. आपलं मनसुद्धा मॅच्युअर बनवायचं आहे. स्वतःला सांगायचं की नाही, इथे भावनिकरित्या विचार करून काही उपयोग नाही आहे. मला व्यवस्थित डोकं चालवून विचार केला पाहिजे. भावनांच्या आहारी जाऊन विचार नाही करायचा आहे. ही गोष्ट बरोबर आहे का नक्की, ही गोष्ट केल्याने सगळं व्यवस्थित होईल का, पूर्णपणे आपल्याला विचार करायचा आहे फ्रेंड्स. लक्षात ठेवा ही गोष्ट कायम. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही फ्रेंड्स. सगळे लोक या गोष्टीमुळेच फसतात. या गोष्टीमुळेच आपली फसवणूक जास्त होत असते. भावनांच्या आहारी जाऊनच आपण फसत असतो फ्रेंड्स. नाही फसायचं आपल्याला. आपल्याला आपलं नुकसान करून नाही घ्यायचं आहे. आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा आहे. आपल्याला स्वतःसाठी आपल्याला स्वार्थी बनायचं आहे. स्वार्थी म्हणजे असं नाही समोरच्याचं मन दुखवून नाही फ्रेंड्स. समोरच्याचं मन दुखवून स्वार्थी नाही बनायचं. आपल्याला आपलं भलं थोडं बघायचं आहे. आपल्यासाठी काय योग्य आहे, आपल्यासाठी काय चांगलं आहे, हे विचार करायचे आहेत आपल्याला. लक्षात ठेवा फ्रेंड्स, हे कायम लक्षात ठेवा. मॅच्युअर बना. आपल्याला आपलं मन मॅच्युअर बनवा. चुकीचे निर्णय घेऊ नका. आपल्या आयुष्याचा प्रश्न असतो आपल्या पुढे. आयुष्य पुढे घडणार असतं. आयुष्य पुढे जायचं असतं. खूप काही साध्य करायच्या असतात गोष्टी फ्रेंड्स. जर तुमचे निर्णय चुकले तर त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. लक्षात ठेवा फ्रेंड्स, कायम ही गोष्ट लक्षात ठेवा. मॅच्युअर बना. स्वतःला मॅच्युअर बनवा. समोरचा व्यक्ती आपल्याला काय बोलतोय, चुकीचं बोलतोय, बरोबर बोलतोय, नका लक्ष देऊ त्याच्याकडे.
आपण एवढं सक्षम बनायचं की आपल्याला आपलाच विचार आपण स्वतः करायचा आहे फ्रेंड्स. स्वतःलाच करायचं आहे. शांत बसा आणि निर्णय घ्या. थोडा वेळ शांत राहा, वेळ घ्या. घाईघाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. मॅच्युअर बना फ्रेंड्स. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. काहीही प्रश्न असू द्यात फ्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ दिसतील माझे. लाईक नक्की करा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.